नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसाची कार्यपद्धती इयत्ता 11वी कॉमर्स या आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 3 कंपनीची स्थापना या धड्यामध्ये आपण कंपनी स्थापनेच्या अवस्था यांचा अभ्यास करीत आहोत. आतापर्यंत आपण पाहिले आहे कंपनी स्थापनेच्या 3 अवस्था आहेत. पहिली आहे प्रवर्तन अवस्था, दुसरी आहे कंपनीची नोंदणी अवस्था आणि तिसरी आहे व्यवसाय प्रारंभ अवस्था. पहिली अवस्था आहे ती म्हणजे प्रवर्तन अवस्था. त्याचा डिटेल अभ्यास आपण आधीच्या लेक्चरला केलेला आहे. दुसरी अवस्था आहे ती म्हणजे कंपनीची नोंदणी अवस्था. तर तुम्हाला स्क्रीनवरती कंपनीच्या नोंदणी अवस्थेतील विविध टप्पे दिसत आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोणकोणती कामे केली जातात पहा. पहिला आहे तो म्हणजे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळवणे. याला म्हणलेलं आहे DSE, म्हणजेच काय, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. तर याचा अर्थ काय आहे की इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सादर केल्या जाणाऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याचा अधिकार असणाऱ्या व्यक्तींसाठी डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र घ्यावे लागते. आणि डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रासाठी प्रवर्तक व कंपनीचे पहिले संचालक यांना प्रमाणित अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो. म्हणजे जे कंपनीचे प्रवर्तक आहेत आणि कंपनीचे जे पहिले संचालक आहेत त्यांना हे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो. तर कागदपत्रांवरती स्वाक्षरी करण्यासाठी याचा उपयोग हा होतो. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र MCAकडे नोंदवणे. आता MCA म्हणजे कोण, तर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. कंपनी व्यवहार मंत्रालय हे कंपनी कायदा 2013च्या प्रशासकीय अंमलबजावणीवर देखरेख ठेवते. ठीक आहे, तर यांच्याकडे हे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र नोंदवावे लागते. ठीक आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे संचालक ओळख क्रमांक मिळविणे, म्हणजे डी फॉर डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर. म्हणजे कंपनीचा संचालक म्हणून नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्तीस 8 अंकी नंबर दिला जातो. मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे की जसं महाविद्यालयामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोल नंबर असतो, तो रोल नंबर म्हटला की लगेच त्या विद्यार्थ्याचे नाव समोर येते, त्याप्रमाणेच प्रत्येक संचालकाला एक ओळख क्रमांक दिला जातो, तो 8 अंकी नंबर असतो. ठीक आहे. तर प्रस्तावित कंपनीच्या प्रथम संचालकांपैकी ज्या संचालकांकडे संचालक ओळख क्रमांक नाही अशा संचालकांना कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या पोर्टलवरून केंद्र सरकारकडे संचालक ओळख क्रमांकासाठी फॉर्म भरावा लागतो, म्हणजे अर्ज सादर करावा लागतो. त्यानंतर पुढचे काम आहे ते म्हणजे कंपनीचे नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे. जसं की नवीन कंपनी स्थापन करायची आहे, सुरुवात करायची आहे, तर त्या कंपनीला स्वतःचे व्यवहार करण्यासाठी नाव असणं गरजेचं असतं. जसं आपण बघतो की आपण सर्व व्यक्ती आहोत, तर आपल्या प्रत्येक व्यक्तीला एक ठराविक नाव आहे. तर हे नाव कशासाठी आहे, तर त्या व्यक्तीची ओळख व्हावी म्हणून. तर जसं मार्केटमध्ये अनेक कंपन्या असतात, एकाच पद्धतीचे प्रोडक्ट बनवणाऱ्या सुद्धा अनेक कंपन्या असतात. तर नेमकी कंपनी कोणती काम करत आहे तर हे समजावं आणि त्या कंपनीचे व्यवहार करणं सोपं जावं म्हणून नाव हे ठेवले जाते. तर प्रस्तावित कंपनीचे नाव निश्चित करण्यासाठी प्रवर्तक रिझर्व युनिक नेम फॉर्ममध्ये भरून MCA पोर्टलवरून केंद्रीय नोंदणी केंद्राकडे विहित शुल्कासह ते पाठवतात. प्रवर्तक एकापेक्षा जास्त नावे अनुक्रमे केंद्रीय नोंदणी कार्यालयाकडे पाठवतात. ठीक आहे. तर केंद्रीय नोंदणी केंद्र प्रस्तावित नावास संमती देतं व सदर नाव प्रस्ताव सादर केल्यापासून 20 दिवसांसाठी आरक्षित ठेवले जातं. म्हणजे जे नाव तुम्हाला कंपनीला द्यायचे आहे ते नाव तुम्ही क्रमाने लिहून ते केंद्रीय नोंदणी केंद्राकडे पाठवणं गरजेचं असतं आणि ते अर्ज सादर केल्यापासून 20 दिवसांसाठी ते नाव आरक्षित ठेवले जातं. ठीक आहे.
त्यानंतर पुढचे काम आहे ते म्हणजे घटनापत्रक व नियमावलीस अंतिम स्वरूप देणे. आता हे जे 2 दस्तऐवज आहे, घटनापत्रक आणि नियमावली, हे अतिशय महत्त्वाचे आहेत. हे दस्तऐवज सादर केल्याशिवाय कंपनीची नोंदणी ही पूर्ण होत नाही. तर या दस्तऐवजांमध्ये कंपनीचे उद्दिष्ट कोणकोणते आहेत आणि कंपनीच्या तांत्रिक बाबी आणि नियमांचा उल्लेख केलेला असतो. प्रवर्तक, घटनापत्रक आणि नियमावली कंपनीचे जे चिटणीस असतात आणि कायदे तज्ज्ञ असतात यांची मदत घेऊन ते पूर्ण करतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे घटनापत्रक व नियमावलीवरील सही, मुद्रांक, दिनांक. कंपनीच्या घटनापत्रकावर सह्या देणाऱ्या व्यक्तींनी स्वहस्ताक्षरात म्हणजे स्वतःच्या हस्ताक्षरात स्वतःचे नाव, पत्ता, हुद्दा, व्यवसाय लिहून एका साक्षीदारासमोर सही करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर साक्षीदाराचाही नाव, पत्ता, हुद्दा त्यावर लिहिणं अपेक्षित असतं. घटनापत्रक व नियमावलीवर सह्या झाल्यानंतर भारतीय मुद्रांक कायदा 1899 नुसार कंपनीच्या अधिकृत भांडवलावर मुद्रांक शुल्क भरावे लागते. तसेच घटनापत्रक व नियमावलीवर दिनांक असणं हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कंपनी नोंदणीसाठीची इतर महत्त्वाची कागदपत्रे तयार करणे. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण हे 6 मुद्दे सविस्तर यावरती चर्चा केलेली आहे. आता आपण आज पुढील मुद्द्यांवरती चर्चा करूया. तो म्हणजे 7वा मुद्दा, कंपनी नोंदणीसाठीची इतर महत्त्वाची कागदपत्रे तयार करणे. यामध्ये प्रामुख्याने 3 कागदपत्रे आहेत. एक म्हणजे संचालकाचे संमतीपत्र, त्यानंतर व्यवस्थापक चिटणीस यांची माहिती आणि घटनापत्रकावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्ती व प्रथम संचालकांचे घोषणापत्र. आता संचालकांचे संमतीपत्र म्हणजे काय? ज्या व्यक्तींनी प्रथम संचालक म्हणून काम करण्याचे निश्चित केले आहे अशा संचालकांना लेखी संमतीपत्र द्यावे लागते. संमतीपत्र म्हणजे मी यासाठी तयार आहे अशा मसुद्याचे पत्र. अशा संचालकांची यादी केली जाते आणि त्यामध्ये त्यांची वैयक्तिक माहिती, त्यानंतर डीन म्हणजे डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर, इतर कंपन्यांमध्ये असणाऱ्या लाभाच्या पदासंबंधी लेखी खुलासा इत्यादीचा यादीमध्ये समावेश असतो. संमतीपत्र कंपनी कायदा 2013 प्रमाणे निर्देशित नमुन्यामध्ये असावे. म्हणजे कंपनी कायद्यामध्ये जसं संमतीपत्राचा नमुना दिलेला आहे त्याप्रमाणे संचालकांनी हे संमतीपत्र द्यायचं असतं. तर इथे संचालक, मी या कंपनीचा संचालक म्हणून काम करण्यास तयार आहे, तर अशा मजकुराचे ते एक पत्र असते आणि त्यामध्ये संचालकांची सर्व वैयक्तिक माहिती आणि त्यांना दिलेला 8 अंकी नंबर याचा उल्लेख केलेला असतो. त्यानंतर व्यवस्थापक चिटणीस इत्यादींची माहिती. कंपनीच्या नियमावलीवर सही करणाऱ्या व्यवस्थापक चिटणीस इत्यादी विषयी माहिती प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे कंपनीचं व्यवस्थापन कोण करणार, कंपनीचं चिटणीस म्हणून काम कोण करणार आहे आणि कंपनीच्या नियमावलीवर सही करणारे चिटणीस आहे यांची माहिती जमा करणं हे गरजेचं असतं कंपनीची नोंदणी करण्यासाठी. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे घटनापत्रकावर स्वाक्षरी करणारे व्यक्ती व प्रथम संचालकांचे घोषणापत्र. घटनापत्रकावर सही करणारी प्रत्येक व्यक्ती आणि नियमावलीतील नमूद केलेल्या प्रत्येक पहिल्या संचालकाकडून मागील 5 वर्षात ते कोणत्याही कंपनीच्या प्रवर्तन, स्थापना किंवा स्थापना संदर्भात दोषी न ठरल्याबाबतचे घोषणापत्र द्यावे लागते. तसेच कंपनी अधिकाऱ्याकडे सादर केलेले सर्व दस्तऐवज अचूक, पूर्ण आणि सत्य असल्याचेही घोषित करावे लागते. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्या लोकांनी घटनापत्रकावर सह्या केलेल्या आहेत आणि जे प्रथम संचालक आहे ते मागील 5 वर्षात कोणत्याही कंपनीच्या प्रवर्तन अवस्था
संदर्भात ते दोषी नाहीत, म्हणजे त्यांनी कुठलेही चुकीचे काम केलेले नाही, तर अशा प्रकारचे घोषणापत्र त्यांना द्यावे लागते. आणि कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे जे जे कागदपत्र आणि दस्तऐवज जमा केलेले आहेत ते पूर्ण अचूक आणि सत्य आहेत हे सुद्धा त्यांना घोषित करावे लागते. त्यानंतर पुढे 8वा मुद्दा पहा, पत्त्यासंबंधी सूचना. नोंदणीवेळी प्रस्तावित कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता निश्चित नसल्यास प्रवर्तक संदेश वहनासाठी कंपनी नोंदणी अधिकाऱ्याकडे पत्त्यासंबंधी सूचना देते. कंपनी कायदा 2013 नुसार कंपनीच्या नोंदणीनंतर 30 दिवसांच्या आत नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्याची सूचना देणं आवश्यक आहे. म्हणजे कंपनीशी जर संदेशवहन करायचा असेल, म्हणजे कॉन्टॅक्ट करायचं असेल, तर ते कुठे करायचा, तर यासाठी मग प्रवर्तकाने कंपनीची नोंदणी झाल्यापासून 30 दिवसांच्या आत नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता काय आहे याची सूचना नोंदणी अधिकाऱ्याकडे देणं हे आवश्यक असतं. अर्थातच पुढची कामं वेळोवेळी पूर्ण करण्यासाठी कंपनीशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी पत्ता असणं हे गरजेचं असतं. जसं आपल्याला प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा पत्ता आहे, तर पत्ता का आपण देतो, तर कोणती अडचण आलीच कुठेही असेल, बँकेमध्ये असेल, शाळा कॉलेजमध्ये असेल, कार्यालयामध्ये असेल, तर प्रत्येक व्यक्तीला आपला पत्ता असतो, तर कम्युनिकेशन करण्यासाठी या पत्त्याची गरज असते. त्याचप्रमाणे नोंदणी अधिकाऱ्यालासुद्धा हा पत्ता कंपनीचा माहीत असणं गरजेचं असतं. तर त्याप्रमाणे प्रवर्तकाने 30 दिवसांच्या आत नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्याची सूचना देणं हे गरजेचं आहे. त्यानंतर पुढे 9वा मुद्दा पहा, वैधानिक घोषणापत्र. कंपनीच्या स्थापनेतील संबंधित वकील, कंपनी चिटणीस, कॉस्ट अकाउंटंट किंवा चार्टर्ड अकाउंटंट आणि नियमावलीतील नोंद असलेले संचालक, व्यवस्थापक किंवा चिटणीस यांनी कंपनी नोंदणी संबंधित सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्याचे घोषणापत्र द्यावे. म्हणजे कंपनीची स्थापना करत असताना आणि कंपनीची नोंदणी करत असताना कंपनीचे जे संचालक आहेत, व्यवस्थापक आहेत, चिटणीस म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती आहे किंवा वकील आहेत, कॉस्ट अकाउंटंट आहेत, तर यांनी कंपनीच्या नोंदणी संदर्भात सर्व बाबी पूर्ण केल्या आहेत अशा आशयाचे घोषणापत्र देणं हे आवश्यक आहे. त्यानंतर पुढे 10वा मुद्दा पाहूया, कंपनी नोंदणीसाठीचा प्रस्ताव व दस्तऐवज तयार करणे. कंपनी नोंदणीसाठीचे सर्व दस्तऐवज तयार झाल्यानंतर प्रवर्तकाने विहित नमुन्यातील प्रस्ताव व अर्ज व शुल्क भरून कंपनी नोंदणी कार्यालयात सादर करावे लागते. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनीची नोंदणी करण्यासाठीची सरलीकृत प्रणाली सिम्प्लिफाईड प्रोफॉर्मा फॉर इनकॉर्पोरेटिंग कंपनी इलेक्ट्रॉनिकली स्पाइस ही प्रणाली 2016 पासून स्वीकारण्यात आली. कंपनी नोंदणीसाठीच INC 32 हा एकच फॉर्म सादर करावा लागतो. तर स्पाइसचा वापर नोंदणीसाठी केला जातो. तर यामध्ये कंपनीचं नाव आरक्षित करणे, नवीन कंपनीची स्थापना करणे, संचालक ओळख क्रमांक मिळवण्यासाठी, पॅन व टॅन नंबर मिळवण्यासाठी या फॉर्मचा वापर केला जातो. तर बघा की कंपनीची नोंदणीसाठीचा प्रस्ताव सादर करणं हे गरजेचं असतं. तर प्रवर्तकाने जो विहित नमुन्यात फॉर्म आहे किंवा अर्ज आहे तो भरून, शुल्क भरून नोंदणीकृत कार्यालयात तो सादर करावा लागतो. तसंच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सुद्धा कंपनीची नोंदणी ही केली जाते आणि त्यासाठी स्पाइस हे 2016 पासून ही पद्धती स्वीकारलेली आहे आणि INC 32 हा एकच फॉर्म आता सादर करावा लागतो. तर कंपनी स्थापनेसंबंधित ई घटनापत्रक व स्पाइस
ई नियमावली आणि संबंधित कागदपत्रे व विहित शुल्क इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरावे लागते. तर यामध्ये पॅन नंबर म्हणजे परमनंट अकाउंट नंबर आयकर विभागाकडून हा 10 डिजिट नंबर दिला जातो. टॅक्स भरणाऱ्या व्यक्तीचा हा ओळख क्रमांक असतो. त्यात अंक व अक्षरांचा समावेश असतो. कंपनी ही एक कृत्रिम व्यक्ती आहे, त्यामुळे कंपनीला सुद्धा टॅक्स भरावा लागतो, म्हणून हा पॅन नंबर दिला जातो. त्याचप्रमाणे टॅन म्हणजे टॅक्स अकाउंट नंबर आयकर विभागाकडून कर वजा करून त्याचा भरणा करण्याची जबाबदारी असणाऱ्या संस्थांना हा 10 डिजिट क्रमांक दिला जातो. यात अंक व अक्षरांचा समावेश असतो. कारण कंपनी ही सुद्धा एक कृत्रिम व्यक्ती आहे, त्यामुळे हे दोन्ही नंबर कंपनीला दिले जातात. त्यानंतर पुढे 11वा मुद्दा पहा, कंपनी नोंदणी प्रमाणपत्र मिळणे. नोंदणी अधिकारी दस्तऐवज व सर्व कागदपत्रांची छाननी करतो, म्हणजे तो पाहतो व्यवस्थित. सर्व बाबींची पूर्तता झाली आहे याची खात्री झाल्यानंतर तो कंपनीचे नाव कंपनी नोंदवहीत नोंदवून घेतो. नोंदणीबाबतच्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यावर नोंदणी अधिकारी स्वतःच्या सही व शिक्क्यानिशी विहित नमुन्यात नोंदणी प्रमाणपत्र देतो. याचाच अर्थ नोंदणीच्या तारखेपासून कंपनी अस्तित्वात आली असा होतो. म्हणजे हा शेवटचा टप्पा आहे मित्रांनो, की जिथं नोंदणी अधिकारी सर्व कागदपत्रे व्यवस्थित पाहतो, ते अर्जांची शहानिशा करून घेतो. ते अर्ज सर्व खरे आहेत, माहिती अचूक आहे हे तो बघतो आणि पूर्ण खात्री झाल्यानंतर कंपनीचे नाव कंपनीच्या नोंदणी कार्यालयातील नोंदवहीत तो नोंदवून घेतो. नोंदणीबाबतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत असं नोंदणी अधिकारी स्वतःच्या सही व शिक्क्यानिशी विहित नमुन्यात नोंदणी प्रमाणपत्र देतो. जसं तुम्ही 10वी पास झाल्यानंतर तुम्हाला SSC बोर्डाकडून 10वी पास झाल्याचं सर्टिफिकेट दिलेलं आहे आणि त्याच्यावरनं आपण म्हणतो की हो मी 10वी पास झालेला आहे. तर त्याप्रमाणेच जवळजवळ कंपनीची नोंदणी झाल्यानंतर नोंदणी अधिकारी स्वतःच्या सही व शिक्क्यानिशी विहित नमुन्यातील एक प्रमाणपत्र देतो आणि हे प्रमाणपत्र मिळाले की कंपनीची रीतसर नोंदणी झाली असं म्हणलं जातं. तर या नोंदणी प्रमाणपत्रामध्ये काय काय नमूद केलेले असते, तर पहिले म्हणजे कंपनीचे नाव, नोंदणीचा दिनांक, कंपनी ओळख क्रमांक म्हणजे कॉर्पोरेट आयडेंटिटी नंबर CIN, पॅन व टॅन क्रमांक, नोंदणी अधिकाऱ्याची सही, शिक्का व दिनांक. तर या गोष्टी इथं नमूद केलेल्या असतात. नोंदणी प्रमाणपत्राचं महत्त्व काय आहे, तर कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र हे कंपनीचा जन्मदाखला होय. कारण नोंदणी प्रमाणपत्रात दिलेल्या तारखेपासून कंपनी अस्तित्वात आलेली असते. कंपनी ही एक कायदेशीर व्यक्ती बनते, त्याचा सभासदांपासून ती वेगळी असते. कंपनी नोंदणी तारखेपासून कंपनी ही कृत्रिम व्यक्ती म्हणून अस्तित्वात येते. तिला चिरंतन काळ टिकणारे अस्तित्व प्राप्त होते. कंपनी स्वतःच्या नावाने कोणावरही तक्रार करू शकते. इतर व्यक्तीही कंपनीच्या विरुद्ध तक्रार दाखल करू शकतात. तर अशा प्रकारे हे नोंदणी प्रमाणपत्राचं महत्त्व आपल्याला दिसून येते. जसं की नवजात बालकाचा जन्म झाल्यानंतर जसं जन्म प्रमाणपत्र काढले जाते आणि त्यामुळे त्या बालकाचे अस्तित्व सिद्ध होते, त्याची नोंद होते, त्याप्रमाणे जवळजवळ तसेच काहीसे कंपनीचे नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर होते. कंपनीला एक विशिष्ट क्रमांक मिळतो. कंपनीची नोंदणी अधिकाऱ्याकडे होते. कंपनीला पॅन क्रमांक व टॅन क्रमांक मिळतो. कंपनीचे नोंदणी अधिकारी त्या
प्रमाणपत्रावर सही, शिक्का व दिनांक नोंदवितात. त्यामुळे कंपनीला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होते आणि कंपनी एक कृत्रिम व्यक्ती म्हणून गणली जाते. आणि त्यामुळे कंपनीला आपले स्वतः प्रॉपर्टी खरेदी करणे, विकणे, त्याचप्रमाणे इतर कोणावरही तक्रार करणे किंवा इतर व्यक्तीसुद्धा कंपनीवर तक्रार करू शकतात. तर अशा प्रकारचं एक कायदेशीर अस्तित्व या नोंदणी प्रमाणपत्रामुळे कंपनीला मिळते. हे नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच कंपनीचा जन्म दाखला होय. जसं की आपल्या प्रत्येकाकडे बर्थ सर्टिफिकेट असतं स्वतःचं आणि त्यावर आपल्या जन्माची नोंद केलेली असते, त्याला प्रमाणित केलेलं असतं शिक्का व सही करून, आणि त्या दिवसापासून त्या बालकाला अस्तित्व प्राप्त झालेलं असतं. त्याप्रमाणेच कंपनीच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. नोंदणी प्रमाणपत्रात दिलेल्या तारखेपासून कंपनी अस्तित्वात आलेली असते. तर अशा प्रकारे कंपनीची ही नोंदणी अवस्था इथे पूर्ण होते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंपनीची नोंदणी अवस्था आणि त्यातील सर्व टप्पे पाहिलेले आहेत की जे जवळजवळ 11 टप्पे यामध्ये समाविष्ट आहेत. यातील पहिला आहे तो म्हणजे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र मिळवणे. दुसरा आहे तो म्हणजे संचालकांचे डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्रातील नाव MCAकडे नोंदवणे. तिसरा म्हणजे संचालक ओळख क्रमांक मिळवणे, डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर. चौथा आहे तो म्हणजे कंपनीचे नाव आरक्षित करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे. पाचवा आहे घटनापत्रक व नियमावली तयार करणे. सहावा आहे तो म्हणजे घटनापत्रक व नियमावलीवरील सही, मुद्रांक आणि दिनांक. सातवा मुद्दा आहे तो म्हणजे कंपनी नोंदणीसाठीची इतर सर्व कागदपत्रे तयार करणे. यामध्ये संचालकांचे संमतीपत्र, व्यवस्थापक आणि चिटणीस यांची सविस्तर माहिती जमा करणे, घटनापत्रकावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्ती व प्रथम संचालकांचे घोषणापत्र या कागदपत्रांचा समावेश आहे. त्यानंतर 8वा मुद्दा आहे तो म्हणजे पत्त्यासंबंधी सूचना नोंदणी अधिकाऱ्याकडे देणे. 9वा मुद्दा आहे तो म्हणजे वैधानिक घोषणापत्र. ही सर्व बाबी कंपनीच्या बाबतीत पूर्ण केलेल्या आहेत अशा अर्थाचे घोषणापत्र तयार करणे. आणि 10वा मुद्दा आहे तो म्हणजे कंपनी नोंदणीसाठीचा प्रस्ताव व दस्तऐवज तयार करणे. आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे कंपनी नोंदणी प्रमाणपत्र मिळणे. तर अशा प्रकारे ही नोंदणी अवस्थेची प्रक्रिया पूर्ण होते आणि कंपनीची नोंदणी अवस्था इथे पूर्णत्वास येते. यानंतरची पुढची अवस्था आहे ती म्हणजे व्यवसाय प्रारंभ अवस्था, की जी आपण पुढच्या लेक्चरमध्ये यावरती सविस्तर चर्चा करूया. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि स्वस्थ रहा. आपण इथेच थांबूया. थँक्यू.